तिथली तिथली हलगी 2 मिनिट बंद करा. इथली समोरची हलगी बंद करा. त्याला सांग ना बंद करायला. या ठिकाणी व्यासपीठावर आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं आगमन होत आहे. टाळ्याच्या गजरात आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करावं. महाराष्ट्रावरती होणाऱ्या अन्यायाला खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घे. सर्वांनी ओम दादांना पुन्हा एकदा दिल्लीला आपले प्रश्न घेऊन आपल्या सर्वांच्या अखंड अशा प्रेमाला इथं विश्वासाला सार्थ ठेवताना शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेनेची आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नाला गगनगणारी मशाल घेऊन मराठा आरक्षणाचा विषय जरांगे पाटलांच्या आंदोलनावर लाठीचार्ज झाल्याच्या नंतर पेटला. मला आपल्याला विचारायचंय, त्या आंदोलनावर लाठीचार्ज झाल्यावर आपला फेसबुक पिंट्यानं साधा जाहीर निषेध तरी केला का हो? नाही. भेटायला तरी गेला का हो? नाही. एवढंच नाही, जेव्हा त्यांनी आमरण उपोषण केलं त्यावेळेस तरी गेला का हो? सरकारनं त्यांना वचन दिलं, वचन पाळलं नाही म्हणून जरांगे पाटील फडणवीसांवर बोलले. काय चूक आहे? एक गरीबाचं लेकरू आरक्षणासाठी संघर्ष करतंय आणि ते बोलल्याच्या नंतर फेसबुकचा पिंट्या जणू बापाला बोलल्याने त्याला राग आला आणि फेसबुक पिंट्या फेसबुकवर काय गरज वकत होता तुम्ही ऐकलं का नाही? काळा दिवस म्हणून म्हणत होता का नाही? SIT ची चौकशी झाल्याच्या नंतर बाग बडवत होता का नाही? आणि आज उपरती झाली. उद्या 7 तारखेला लक्षात आलं की आपल्या सौभाग्यवती निवडणूक लढवतात आणि त्या जर पराभूत झाल्या तर शेवटी पळी आणि चमच्याचा प्रसाद आपल्याला सुद्धा खावा लागेल ह्याची दहशत त्यांच्या मनात आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी काल जरांगे पाटलाला भेटायला हे महाभाग गेलं. मला सांगा, स्वतःच्या स्वार्थासाठी गेलेल्या या माणसाला माफ करचाल का आपण? ताकापुरता आजी, कामापुरता मामन, ताकापुरती आजी, हे कुटुंब हे सांगतंय. येणाऱ्या 7 तारखेला लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आपल्याला मतदान करायचंय आणि या मतदानासाठी या ठिकाणी आवर्जून व्यासपीठावर उपस्थित असलेले तुम्हा आम्हा सर्वांचे कुटुंब प्रमुख, महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख, आणि ज्यावेळेस उद्धव साहेब वर्षा बंगला सोडून आपण मातोश्रीकडे जात होता तेव्हा राजकारणाशी संबंध नसणाऱ्या सुद्धा सामान्य माऊलीच्या डोळ्यात आसव होते. त्या आसवाचा हिशोब निश्चित सामान्य माणूस चुकवल्याशिवाय राहणार नाही. असे तुम्हा आम्हा सर्वांचे कुटुंब प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते सन्माननीय अंबादासजी दानवे साहेब, व्यासपीठावरील इतर मान्यवरांची क्षमा मागून आपल्या सर्वांचा नामोल्लेख एक आदरणीय व्यासपीठ असा करतो. आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले या भागातील सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र आणि जिथपर्यंत माझा घराघरात आवाज जातोय तिथपर्यंत माझ्या ऐकणाऱ्या माता भगिनी आणि बंधूंनो, साहेब, मागच्या वर्षी आपल्या सगळ्याच्या आशीर्वादानं देशाच्या सर्वोच्च सभागृहात आपला खासदार म्हणून त्या ठिकाणी काम करण्याची संधी मला मिळाली. मी मागच्या निवडणुकीत आपल्याला सांगितलं होतं, ओमराजे फक्त निवडणुकीपुरता दिसणारा उमेदवार न राहता तुमच्या कुटुंबातला सदस्य, तुमच्या घरातला हक्काचा माणूस, ह्या पद्धतीनं तुमच्यासाठी राबणारा 5 वर्ष तुमच्या हक्काचा खासदार म्हणून त्या ठिकाणी काम करेल. आणि बांधवांनो, ते वचन मी या ठिकाणी पाळलेलं आहे. मला अनेक लोक विचारतात की ओमराजे तयारी कुठपर्यंत आली? अनेक पत्रकार विचारतात की तयारी कुठपर्यंत आली? मी त्यांना प्रामाणिकपणे सांगतो की ज्या दिवशी ओमराजेनं खासदार म्हणून शपथ घेतली त्या दिवसापासून ओमराजेची तयारी चालू आहे आणि ती अखंड 5 वर्ष त्या ताकदीनं सुरू आहे. आज
पावसाळ्यात उगवल्यासारख्या इच्छुकाच्या छत्र्या अनेक आल्यात तुमच्या सगळ्याच्या समोर. पण बांधवानो, जेव्हा 2.5 वर्ष सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, ती 2.5 वर्ष सत्ताधारी पक्षाचा खासदार म्हणून मला काम करता आलं. आपल्या सगळ्याला आठवत असेल, 2.5 वर्षातलं 1.5 वर्ष आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं कोरोनाचं नियंत्रण करण्यासाठी गेलं. इन त्या ठिकाणी 1 वर्ष आपल्याला काम करता आलं. पण साहेब, मला आनंदानं सांगावं असं वाटतंय की कित्येक वर्षापासून अपूर्ण असलेलं धाराशिवचं स्वप्न, धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ह्या जिल्ह्याला मंजूर करून चालू करून आपण साहेब त्या ठिकाणी दिलं. आणि पुढच्या वर्षी डॉक्टर झालेली मुलं त्या मेडिकल कॉलेजमधनं बाहेर पडतील. मला आपल्या सगळ्याला सांगायचंय की परीक्षा आल्यावर अभ्यास करणारा विद्यार्थी एका बाजूला आणि वर्षभर अभ्यास करणारा विद्यार्थी एका बाजूला. मी 5 वर्ष इमाने इतबारे 24 तास प्रत्येक मिनिट प्रत्येक सेकंद आपल्या कुटुंबातला सदस्य आपल्या हक्काचा खासदार म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं आहे. मला आपल्या सगळ्याला प्रामाणिकपणे विचारायचंय की ओमराजेला मागच्या 5 वर्षात ज्यांनी फोनवरनं संपर्क करून काम सांगितलं असेल आणि ज्याचा नंबर, ओमराजेचा नंबर ज्या ज्या माणसाच्या फोनमध्ये सेवा आहे, जरा अशा मंडळींनी हात वर करावं. आता कसं करणार आहेत? करा साहेब. मला माझ्या संपर्कावरनं पण हिणवलं जातंय, संपर्कावरनं हिणवलं जातंय. एखाद्या सामान्य शेतकऱ्याचा ट्रान्सफॉर्मर दिला, ते म्हणतात खासदाराचं काम आहे का? चिल्लर काम आहे, क्षुल्लक काम आहे. एखाद्या शेतकऱ्याचं पीक कर्जाची फाईल मॅनेजर करून देत नसेल तर मॅनेजरला बोलून त्या ठिकाणी त्याला पीक कर्ज वाटप करायला लावलं, ते म्हणतात क्षुल्लक काम आहे, चिल्लर काम आहे. एखाद्या शेतमजूर लेकराचं मुलाचं शैक्षणिक कर्ज त्या ठिकाणी मंजूर करून दिला असेल, हे म्हणतात क्षुल्लक काम आहे, चिल्लर काम आहे. बांधवांनो, एखादी आपली भगिनी दवाखान्यात ऍडमिट असेल डिलिव्हरीसाठी, तिला 2 बाटल्या रक्ताच्या लागल्याच्या नंतर त्या बाटल्या आपण दिल्या असतील, पण ही हुशार मंडळी म्हणते क्षुल्लक काम आहे, चिल्लर काम आहे. साहेब, मला त्या ठिकाणी ह्या भागातला साधा ड्रायव्हर, साधा क्लीनर, ज्या माणसाकडे अचानक एका आडबाजूच्या रस्त्याला त्याची गाडी पंक्चर होते, साहेब अशा प्रसंगामध्ये गाडी जाक नाही म्हणून तो माणूस ह्या जिल्ह्याचा खासदार जर त्याला आपलासा वाटत असेल, जवळचा वाटत असेल आणि खात्री असेल की ही सुद्धा काम माझा खासदार त्या ठिकाणी करून मला या अडचणीतून बाहेर काढील, ह्याला ते चिल्लर काम संबोधतात, क्षुल्लक काम संबोधतात. पण मी त्या परिस्थितीत स्वतःला टाकून बघत असतो की आपलीच गाडी पंक्चर झाली आणि आपल्याच गाडीत जर जाक नसेल तर आपण काय करचाल? आपल्या जवळच्या माणसाला फोन लावचाल आणि ज्याच्याकडून काम होते अशा माणसाला फोन लावचाल. मला आपल्या सगळ्याला विचारायचंय की त्या साध्या ड्रायव्हरला आणि क्लीनरला जर हा ओमराजे त्याच्या जवळचा वाटत असेल, हक्काचा वाटत असेल, तर मी हा विश्वास या धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये मागच्या 5 वर्षात निर्माण केलंय. आणि ही मंडळी म्हणतात ज्याकण टामी द्यायचं काय खासदाराचं काम आहे का? मला साहेब आपल्याला आवर्जून सांगायचंय की संकटात सापडलेल्या माणसाला जाग देणं त्यांना क्षुल्लक काम वाटत असेल, पण मला वाटते जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जंगली रम्मी खेळण्यापेक्षा सामान्य ड्रायव्हरला जाग दिलेला त्याच्या कामाला पडलेलं कधीही चांगलं. आता मला तुम्हाला विचारायचंय, आता मतदान चालू झालंय, आता त्या ड्रायव्हरचं किन्नरचं मतदान लागणार आहे का नाही? हो, ह्यांना लागणार आहे का नाही? मतदान लागतंय आणि काम करताना काय दुखतंय होय? आता त्या सामान्य शेतकऱ्याचा ज्याचा डीपी बदलून दिलाय त्याचा मतदान लागणार का नाही? त्या शेतकऱ्याच्या लेकराचं मतदान लागणार आहे का नाही? बांधवांनो, मला आपल्या सगळ्याला आवाहन करायचंय, ही तुमच्या कामाला चिल्लर काम संबोधते, तुमचं काम करणाऱ्या खासदाराला क्षुल्लक खासदार संबोधते, चिल्लर खासदार संबोधते. मला तुमच्या सर्व मंडळीला आव्हान आहे की आपल्याला चिल्लर क्षुल्लक समजणाऱ्या लोकाला आपल्या चिल्लरचा बंदा हवाडा येणाऱ्या 7 तारखेला दाखवायचं काम त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना करायचंय.
माझ्या फोनचा इतका धसका घेतलाय की काय काय माझ्या विरोधातले 8-9 आमदार रोज रेकॉर्डिंग करून टाकायला लागलेत की आम्ही सुद्धा फोन लावतो. अरे राजा, अरे मी काय काल निवडणूक लागली म्हणून परवा दिवशी बसून फोन उचलत नाही. हा ओम राजे 5 वर्ष झाला अखंडपणे सामान्य माणसाची सेवा त्या फोनच्या माध्यमातून करतोय. मला सांगायचंय साहेब, माझा संपर्क काय ते मी थोडक्यात सांगतो. माझ्या एका फोनवर दिवसाला साधारणतः 800 ते 900च्या दरम्यान फोन येतात. भारतीय जनता पार्टीला जर पुरावा पाहिजे असेल तर माझा CDR काढून बघा, मला मी नंबर जाहीर करतो. एका फोनवर 800 ते 900 फोन येतात. असे 4 नंबर आहेत बांधवानो. 4 नंबरचे 800च्या सरासरीने किती झाले? 8 चौक 3200. 3200 मधले सुद्धा वरचे 2200 आपण त्या ठिकाणी सोडून दिले देवाच्या नावानं. हजारच धरले. दिवसाचे 1000 फोन म्हणलं तर 10 दिवसाचे किती झाले? 10,000. एका महिन्याचे 30,000. एका महिन्याचे 30,000 झाले तर एका वर्षाचे 3,60,000. एका वर्षाचे 3,60,000 झाले तर 5 वर्षाचे करा की हिशेब. हे हिशेब नाही केला म्हणून तर डॉक्टर पाटील 40 वर राहिलेलं कळलं नाही आपल्याला. तास त्रिक 15 म्हणजे 15 लाख ते आणि 6 पंचे 30. 15 आणि 3 18 लाख लोकांचा ओमराजेचा मागच्या 5 वर्षातला संपर्क आहे. 18 लाख लोक माझ्या संपर्कात आलेत आणि त्या माणसाचं कुठल्या ना कुठल्या माध्यमातून काम झालंय. मला आपल्या सगळ्याला विचारायचंय, कुठलाही मायका लाल आला तरी 18 दिवसात 18 लाख लोकांचा संपर्क करून काम करू शकेल का हो? आणि साहेब, ही 18 लाख लोकच माझी शक्ती आहे, माझी ताकद आहे आणि माझे प्रचारक आहेत ज्यांनी संपूर्ण निवडणूक यांच्या हातात घेतली का नाही? 18 लाख लोक. मला सांगायचंय, माझ्या निवडणुकीसाठी पुढं एवढी मोठी शक्ती आहे साहेब. 8 आमदार आहेत. त्यानंतर आपल्यातलेच 40 बोके 50 खोके देऊन खरेदी करून आपला पक्ष आणि बाण घेतलेली लोक आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फोडून त्याच्यातनं सुद्धा 38 लोक त्यांच्या सोबत घेतले. तो सुद्धा पक्ष त्या ठिकाणी बरोबर आहे. एवढंच नाही, आमच्या काँग्रेसच्या सुद्धा 2-4 खिडक्या त्यांनी सोबत घेतल्यात साहेब. आणि काँग्रेसच्या खिडक्या साहेब, काँग्रेसचा सुद्धा हात ह्याच्यामुळे वाचला की तो राष्ट्रीय पक्ष होता. जर प्रादेशिक पक्ष असता तर काँग्रेसचा सुद्धा हात गेला असता, तुम्हाला सुद्धा बासरी घ्यायची पाळी आली असती. पाटील साहेब, एवढी सगळी शक्ती एकत्र केल्याच्या नंतर मनसेचं इंजिन तर बिनशर्त ह्यांना ओढायला तयार आहे साहेब. सगळ्याचा डबा ओढतोय मनसेचं इंजिन. बघा, एवढी शक्ती एका बाजूला उभी आहे. पुन्हा 1 फूल 2 हात पण त्यांच्या बरोबर आहेत. अजून बी कॉन्फिडन्स ना, अजून बी कॉन्फिडन्स ना. मला आपल्याला विचारायचंय, एवढं करून बी जागा जिंकत नाही. लक्षात आल्याच्या नंतर म्हणले मोदी साहेब तुम्हीच या आणि तुम्हीच काहीतरी आम्हाला ह्याच्यातून वाचवा. साहेब, देशाच्या पंतप्रधानाला या ठिकाणी ओमराजेच्या विरुद्ध, आपल्या विरुद्ध या ठिकाणी येऊन सभा घ्यावी लागली. मला वाटतं ह्याच्यातच आपली शक्ती काय आहे ती त्यांच्या लक्षात आली का नाही रे? आली का नाही बांधवांनो? आणि साहेब, एवढं केल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला विश्वास देतो की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीची सभा होऊन सुद्धा महाराष्ट्रामध्ये मी आपल्याला वचन देतो साहेब, देऊ का? मोदींची सभा झाल्याच्या नंतर सुद्धा महाराष्ट्रामध्ये त्यांच्या विरोधात निवडून येणारा इथला खासदार हा सर्वाधिक मतं घेऊन निवडून येणारा खासदार या ठिकाणी म्हणून येईल साहेब. आज या ठिकाणी मला अजून सांगायचं, ही निवडणूक साहेब सामान्य माणसानं हातात घेतली. ज्या पद्धतीनं बाळासाहेबांनी आणि तुम्ही पक्ष स्थापन केला, चालवला, आणि हा दोंड्या म्हणतोय की पक्ष शिंदेचा, दोंड्या म्हणतोय बाण शिंदेचा. ज्या शरद पवार साहेबांनी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली, हा दोंड्या म्हणतोय ते प्राथमिक सदस्य सुद्धा नाहीत आणि पक्ष अजित पवारांचा.
लोकशाही मार्गाने जे पक्ष त्या ठिकाणी काढून घेतले गेले, चिन्ह काढून घेतले, हे सामान्य माणसाला अजिबात आवडलेलं नाही. आणि साहेब आपल्याला सांगू इच्छितो की सर्वोच्च न्यायालयाच्या वर सुद्धा सगळ्यात मोठं न्यायालय ह्या जनतेचं आहे. आणि ही जनता येणाऱ्या 7 तारखेला खरी शिवसेना कोणाची, खरी राष्ट्रवादी कोणाची, हे निष्ठावंत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मतदानाच्या माध्यमातून दाखवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. आज मला आपल्या सगळ्याला सांगायचंय साहेब की मला सामान्यातली सामान्य माणसं आर्थिक मदत करतायत. शेतकरी त्याच्या कष्टाचा घामाचा पैसा, एका शेतकऱ्यानं 10,000 रुपयाची आर्थिक मदत माझ्या निवडणुकीसाठी केली. एवढंच नाही, रिटायर्ड मिलिटरीमॅन चिकरड्याचा माणूस आहे साहेब, स्वतःचं सोनं मोडून मला 25,000 रुपयाची मदत त्या माणसानं केली. एका गवंडी काम करणाऱ्या माणसानं 1100 रुपयाची मदत त्या ठिकाणी केली. एवढंच नाही साहेब, एका 13 वर्षाच्या मुलीनं चिंचा फोडून चिंचुके बाजूला करणं आणि चिंचा बाजूला करणं हे कष्टाचं काम करून 1660 रुपये तिच्या थोरल्या भावाला निवडणूक लढण्यासाठी दिले. इतक्या सामान्य माणसाची एवढी मोठी शक्ती, एवढे इमानदारीचे आणि कष्टाचे पैसे जर माझ्या निवडणुकीसाठी असतील तर मला खात्री आहे साहेब, साक्षात आई तुळजाभवानी सुद्धा मला भरभरून आशीर्वाद या कष्टाला आणि या मेहनतीला दिल्याशिवाय राहणार नाही. आणि निश्चितपणे ह्या ताकदीच्या जोरावर आपला मोठा विजय त्या ठिकाणी होईल. आज एकादशी आहे, काकांचाही आशीर्वाद निश्चितपणे, संत गोरवा काकांचाही आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. काकाच्या पालखीला नेहमी त्या ठिकाणी त्या पाण्यातनं जावं लागायचं. तो पूल आपण मुख्यमंत्री असताना आणि गडक साहेब जलसंपदा मंत्री जलसंधारण मंत्री असताना जवळपास 4 कोटी रुपयाचा पूल कम बंधारा त्या ठिकाणी केला, ज्याच्यामुळं आज ती पालखी त्या पुरावून जाते साहेब. हे काम आपण आपल्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये केलेत. आदरणीय साहेब, आपल्याला सुद्धा वाटलं असेल हे मी का सांगतोय, कारण पुढची 8 आमदार त्या ठिकाणी बिस्किट भरपूर टाकले जाते आणि त्या बिस्किटावर सारखं ओरडायला चालू आहे. म्हणून ही कामं तुमच्या खासदारानं केलेत हे ठणकावून आणि ठळक काम म्हणून त्यांना सांगण्यासाठी आज साहेब आपल्या साक्षीनं मी ही सगळी कामं आपल्या जनतेच्या समोर सादर करत आहे. साहेब, अर्चना ताईला उमेदवार दिल्याच्या नंतर हे म्हणतायत आम्ही स्त्री शक्तीचा सन्मान केला. मला आपल्या सगळ्याला जाहीररित्या सांगायचंय की एखाद्या बचत गटाच्या चांगलं काम करणाऱ्या महिलेला जर उमेदवारी दिली असती तर मी सुद्धा मानलं असतं की स्त्री शक्तीचा सन्मान केलाय. पण उमेदवारी कुणाला? डॉक्टर पद्मसिंह पाटलांच्या सुनेला. उमेदवारी कुणाला? राणा पाटलांच्या मंडळीला. मला सांगा, आत्ताच त्यांनी त्यांची प्रॉपर्टी जाहीर केली. 350 तोळ्यापेक्षा जास्त सोनं आपल्या ताईकडे आहे. मला सांगा, एका गावात सगळ्याचं गोळा केलं तर तेवढं होतंय का हो? ही स्त्री शक्तीचा सन्मान आहे का? मला वाटतं ह्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर त्या ठिकाणी शोधणं गरजेचं आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत जरांगे पाटलांचं आंदोलन होण्याच्या पूर्वी 1.5 वर्ष सुप्रीम कोर्टात जेव्हा मराठा आरक्षणाच्या विरोधातली याचिका दाखल झाली त्यावेळेस ओमराजे बोलला होता की तामिळनाडू राज्यामध्ये 50% पेक्षा जास्त आरक्षण गेलं होतं, 78% पर्यंत गेलंय. तरी सुद्धा सुप्रीम कोर्टात त्याच्या विरोधात याचिका आल्याच्या नंतर त्यावेळेसच्या केंद्र सरकारनं एक सपोर्टिव्ह ॲफिडेव्हिट तामिळनाडू राज्याच्या बाजूने दिलं आणि ते आरक्षण वाचवायचं काम केलं होतं. माझी मागणीच इतकी होती साहेब की त्या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा केंद्र सरकारनं तशीच पावलं उचलावीत आणि महाराष्ट्र राज्याचं मराठा समाजाचं आरक्षण त्या ठिकाणी वाचवावं. पण साहेब, आपण मुख्यमंत्री असल्यामुळं आपल्यासाठी खड्डा खांदायचा प्रयत्न ह्या केंद्र सरकारनं ही मागणी मान्य न करून केला. खड्डा आपल्यासाठी खांदला, पण पडलं कोण त्याच्यात? टरबूज. आज मला आपल्या सगळ्याला सांगायचंय, लिंगायत समाजासाठी 12व्या शतकामध्ये समतेचा एकतेचा संदेश देणारे जगज्योती महात्मा बसवेश्वर यांना मानणारा अनुयायी म्हणजे लिंगायत समाज. ह्या समाज त्या ठिकाणी
अल्पसंख्याक समाजाच्या दर्जाची मागणी करतोय, लिंगायत धर्माची मागणी करतोय. ही मागणी लोकसभेत करणारा तुम्ही निवडून दिलेला एकमेव ओमराजे निंबाळकर त्या ठिकाणी खासदार आहे, हे सुद्धा मला आवर्जून सांगायचंय. धनगर आरक्षणाचा मुद्दा असेल, त्याचबरोबर मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा असेल, हे विषय पण ओमराजेनं त्या ठिकाणी लोकसभेत तेवढ्याच ताकदीनं मांडले. आता मला तुम्हाला विचारायचंय, भाई और बहनों, किसान की आमदनी 2022 तक दोगुनी कर दी जाएगी. झालं का हो? वर चढली द्या काही. 11,000 रुपये क्विंटलचं सोयाबीन त्या ठिकाणी पाम तेलावरचा आयात शुल्क कपात करून सोया पेंड आयात करून 4,000 रुपयापर्यंत खाली आणलं. कांदावाले आहेत का? जर हातवर करा बरं. झाली का नाही निश्चिती? 60 रुपयाला भाव गेला की कांद्यावर निर्यात बंदी. बांधवानो, बिस्लेरी बाटलीच्या पाण्याचा भाव 20 रुपये लिटर आहे आणि शेतकऱ्याच्या गाईच्या दुधाचा भाव 22 रुपये लिटर आहे. झालं का उत्पन्न दुप्पट? तुम्ही याचा हिशोब घेणार का नाही? मला खात्री आहे साहेब, शेतकरी याचा हिशोब येणाऱ्या 7 तारखेला घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. भाई और बहनों, महंगाई कम हुई क्या नहीं हुई? मना की हुई. 800 रुपये एकरनं आम्ही 14ला नांगरत होता, आज नांगरणाचा भाव 2200 ते 2000 रुपये एकर झाला. झाला का नाही? 400चं डीएपीचं पोतं 2014ला मिळायचं, आज ते डीएपीचं पोतं आम्ही 1600 रुपयाला घेतोय, ते बी फोटो टाकून. झालं का नाही? बांधवानो, या ठिकाणी मला विचारायचंय, 60 रुपयाचं डिझेल आज 97 रुपयाला घेतो, 70 रुपयाचं पेट्रोल आज 105 रुपयाला घेतो आणि 400 रुपयाचं गॅस सिलेंडर आज 1100 रुपयाला घेतो का नाही? तुमच्या घरच्याला किंवा तुम्हाला विचारायचंय, 2014 मध्ये जो आठवडी बाजार तुमचा 100 रुपयात होत होता, आज तोच आठवडी बाजार 500 रुपयात तरी होतंय का हो? होतंय का हो? मग महागाई कमी झाली का वाढली बंधवांनो? आता याचा हिशोब घेणार का नाही? साहेब, हेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी म्हणत होते, ज्यावेळेस सिलेंडरचा भाव 400 होता की तुम्ही मतदानाला जाताना गॅस सिलेंडरच्या पाया पडून मतदानाला जावा, म्हणत होते का नाही? आता 400चं सिलेंडर 1100ला झालंय. आता माझं म्हणणं आहे, शेगडीला साष्टांग दंडवत घाला आणि सिलेंडर टकोऱ्यावर घेऊन मतदानाला जावा. जाचाल का नाही? भाई और बहनों, ना खाऊंगा ना खाने दूंगा, जो सबसे ज्यादा खाएगा उसको ईडी की नोटिस देके भाजप में लूंगा. 70,000 कोटीचा आरोप अजित पवारांवर त्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केला. 5व्याच दिवशी तेच अजित पवार त्यांच्याच मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि बांधवांनो, त्यांना खातं कोणचं दिलं? अर्थ खातं. म्हणले ह्यांना 70,000 कोटी रुपयाचा हाणायचा अनुभव आहे, म्हणले ह्यांना द्या. चलतंय का हो? एका बाजूला ही परिस्थिती आहे, 70,000 कोटीचा आरोप असताना त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून केलं जातंय, अर्थमंत्रीपद दिलं जातंय, त्यांच्यावरच्या चौकशा त्या ठिकाणी स्थगिती दिली जाते आणि दुसऱ्या बाजूला अरविंद केजरीवालवर 1 पैशाचा आरोप सिद्ध करू शकले नाही, केवळ विरोधात आहे म्हणून त्या ठिकाणी जेलमध्ये टाकलं जातंय. मला वाटतं ह्या गोष्टीचा विषय पण आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. बांधवानो, नोकऱ्या सगळ्याला मिळाल्या का हो? आसकस का नाही? 2 कोटी नोकऱ्या वर्षाला म्हणल्यावर 10 वर्षात 20 कोटी नोकऱ्या झाल्या. मला वाटलं तुम्ही आज आमची सभा आहे म्हणून रजा टाकून आला असाल. आलाय का? वेदांता फॉक्सकॉन नावाचा प्रकल्प महाराष्ट्रात आला होता, 2 लाख युवकांना नोकऱ्या मिळत होत्या. त्या ठिकाणी तो प्रकल्प गेला कुठं? गुजरातला. 2 लाख युवकाचा रोजगार महाराष्ट्राचा बुडालाय. मला आपल्याला विनंती करायची आहे, ह्या रोजगाराचा हिशोब 7 तारखेला घेणार का नाही? घेणार का नाही? निश्चितपणे घेणार. आज बरेचसे विषय साहेब आमच्यावर ही कोट्याधीश मंडळी टक्केवारीचा आरोप करते. मला आपल्याला प्रामाणिकपणे सांगायचंय,
ह्यांच्यासारखे जर आमचे हात ह्या घाणीत बरबटली असती, ह्यांच्यासारखे जर ह्यांचे तोंड जसे काळे झाले तसे आमचे झाले असते, तर आम्ही सुद्धा भाजपच्या वॉशिंग मशीन मध्ये स्वच्छ व्हायला कधीच गेलो असतो. ज्या अर्थी या ठिकाणी प्रामाणिकपणे आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागे आम्ही खुट्टा राहून उभा आहेत. कुठलीही चौकशी लावायची ती लावा, जी काय करायचं ती करा, ईडी लावा. आम्ही प्रामाणिक आहेत, कुणाच्या बापाला त्या ठिकाणी घाबरत नाहीत, प्रामाणिकपणे या ठिकाणी उभे आहेत. आणि म्हणून ह्या जनतेचा विश्वास साहेब तुमच्यावर आहे, ह्या जनतेचा विश्वास त्या ठिकाणी आमच्यावर आहे. आणि साहेब, ज्या ज्या लोकांनी तुम्हाला यातना दिल्या, दुःख दिलं, ज्या लोकांना साहेब आपण आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केलं, स्वतः ईडी पासून वाचण्यासाठी, स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी, पदाच्या लालसेपोटी जी जी मंडळी त्या ठिकाणी आपल्याला सोडून गेली, त्या गद्दाराचा हिशोब आपण करणार का नाही? करणार का नाही? आणि मला सांगायचंय आवर्जून की 40 वर्ष मंत्री केलेल्या शरद पवारांना डॉक्टर पाटील कुटुंब एका रात्रीत गद्दारी करून त्या ठिकाणी भाजपमध्ये जातंय. आदरणीय साहेब, आपण आपल्या आशीर्वादाने मी एकदा खासदार आणि एकदा आमदार झालो. आपलं चिन्ह जात असताना, आपला पक्ष जात असताना, त्या ठिकाणी आपली सत्ता जात असताना आणि समोर गेल्यावर 50 खोके मिळत असताना सुद्धा त्याच्यावर लाथ मारून आम्ही प्रामाणिकपणे साहेब आपल्या पाठीमागे निष्ठेने उभा राहिलोय. मला आपल्याला विचारायचंय, तुम्ही प्रामाणिक माणसाला मतदान करणार का संधी साधू माणसाला मतदान करणार? हा निर्णय सुद्धा येणाऱ्या 7 तारखेला आपल्याला घ्यायचा आहे. बरेचसे विषय आहेत मी सांगू इच्छितो, पण आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला ऐकायचंय. माझी विनंती आहे की माझ्या माग फक्त एक क्लिप साहेब मी वाचून, एकच क्लिप फक्त वाचून दाखवणार आहे. एकच गोष्ट सांगणार आहे की एक सामान्य कांबळे नावाचा हलगीवाला, 500 रुपये त्या माणसाची साहेब, 500 रुपये त्या माणसाची फक्त हाजरी आहे. 500 रुपयाच्या हाजरीवर साधा तुम्हाला विषय सांगतो, त्यांच्या रॅलीत हा हलगी वाजवायला, मला फक्त मी सांगतो साहेब, ह्या माणसानं त्या ठिकाणी पत्रकाराला क्लिप दिल्याच्या नंतर रात्री राष्ट्रवादीची सगळी लोक बडी धेंडे त्याच्या घरी गेले. त्याला म्हणले ही 2 लाख रुपये धर आणि ओम राजेनं असं म्हणायला सांगितलंय म्हणून मन. पण ह्या कांबळे नावाच्या प्रामाणिक माणसानं सांगितलं, 500 रुपयाची हलगी तुझ्या रॅलीत मी वाजून आलोय, तुझा माझा हिशोब मिटला, ते 2 लाख रुपये उचल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं मत कुणाला टाकायचंय हा अधिकार मला दिलाय, माझं मत ओम राजेलाच. साहेब, इतका गरीब असणारा माणूस त्या ठिकाणी निष्ठा प्रामाणिकपणा दाखवू शकत असेल तर माझी इच्छा आहे ह्या प्रामाणिक माणसाचे पाय धुवून थोडं थोडं पाणी जर ह्या गद्दारांना पाजलं तर काही गुण आला तर आला, हे माझं म्हणणं आहे साहेब. इतकी सामान्य जनता प्रामाणिक आहे आणि तुम्हा सगळ्या निष्ठावंत लोकांच्या जोरावरच आज या युद्धाला आम्ही सामोरं जातोय. माझी विनंती आहे, उद्याच्या येणाऱ्या 8 तारखेला मतदान करत असताना, मला माहिती आहे 7 आहे म्हणलं दिल की बात ऐकायला का मन की बात ऐकायला ती टेस्ट केलं मी, पण 8 म्हणल्या 7 म्हणला म्हणजे तुम्ही दिल की बात ऐकलेली आहे, मन की बात ऐकलेली. आता मतदान करत असताना 2 मशिनी आहेत. 1 नंबर मशीनवर 2 नंबरला त्या ठिकाणी तुमच्या हक्काच्या, तुमच्या कुटुंबातल्या सदस्य असणाऱ्या खासदाराचा नंबर आहे. 2 नंबरला नाव आहे ओम प्रकाश भूपाल सिंह उर्फ पवन राजे निंबाळकर. त्याच्या पुढे आपली निशाणी आहे आई तुळजाभवानीची धगधगती मशाल. अशी कशी आहे, ह्या मशालीच्या पुढं बटन आहे, ते बटन दाबल्याच्या नंतर टुई म्हणून आवाज येईल. आवाज आला की लगेच महागारी फिरायचं नाही. बाजूला व्हीव्हीपॅट मशीन आहे, त्या मशीनवर त्या ठिकाणी आपण मशालीचं बटन दाबलं असेल तर मशालीची चिठ्ठी आली का नाही याची खात्री करायची. जर मशालीची चिठ्ठी आली असेल तर तो झाला पुरावा की आपलं मतदान मशालीला गेलेलं आहे. बांधवानो, बटन मशालीचं दाबलं दुसरं चित्र आलं तर फोडायची नाही. इथं महिना गेलाय आमचा 5 किलो
फोडायची नाही. अर्ज द्यायचा की सदरच्या मशीन मध्ये एक बटन दाबला असतं दुसरं चिन्ह दिसतंय, ताबडतोब त्या ठिकाणी आपण केंद्र प्रमुखाला अर्ज दिल्याच्या नंतर मतदान थांबवलं जाईल. पण हे कधी वेगळं चिन्ह आलं तर. पण मशालीचं बटन दाबून जर मशालीचं चित्र येत असेल तर मतदान आपलं सुखरूप आहे. मला आपल्या सगळ्याला विनंती करायची आहे, उद्याच्या येणाऱ्या 7 तारखेला 2 नंबरचं 1 नंबरच्या मशीनवरचं 2 नंबरचं बटन मशालीचं दाबून तुमच्या हक्काचा, तुमच्या कुटुंबातला त्या ठिकाणी तुमच्या हक्काचा खासदार म्हणून त्या ठिकाणी ओमराजेला लोकसभेत पाठवणार का नाही हो? पाठवणार का नाही हो? धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि यानंतरच पक्ष प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब हे या सभेला इथं संबोधित करतायत. आणि या निमित्तानं तमाम शिवसैनिकांच्या वतीनं सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या विचारांवरती प्रेम करणाऱ्यांच्या वतीनं एकदा जोरदार टाळ्यांनी आपण इथं स्वागत करूया आदरणीय पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब. स्टेजवरची गर्दी कमी करा प्लीज, पटकन स्टेजवरची गर्दी कमी करा. ठीक आहे. जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, काय बोलू मी तुमच्या प्रेमाने भारावून गेलेलो आहे. पण एका गोष्टीचा मला अभिमान आहे, मी मराठी मातेचा आणि मराठी मातीचा आशीर्वाद घेऊन दिल्लीच्या हुकुमशाही विरुद्ध लढायला उभा राहिलेला आहे. आणि दिल्लीश्वरांना जे वाटतंय की उद्धव ठाकरे काय करू शकत नाही, तुम्हाला हा महाराष्ट्र माती खायला लावल्याशिवाय राहणार नाही. मी तमाम माझ्या या बांधवांच्या, भगिनींच्या आणि मातांच्या समोर सांगतोय. ओमराजे, आता ओमराजे, ओम दादा, त्याला मी हक्काने आलो तुरे म्हणतो. 7 तारखेनंतर मी तुला इथून पळवणार आहे. अरे कुठे? ऐका, 7 तारखेनंतर ओमदादाला पळवणार आहे आपल्या बाकीच्या मतदारसंघात प्रचार करायला. कारण नुसतं ओमदादा नाही, इथं भडकलेली मशाल आहे. आणि भडकलेली मशाल आणि तुम्ही सगळे जण दिल्लीचं हुकुमशहाचं तख्त जाळून टाकल्याशिवाय राहणार नाही, हा मला आता आत्मविश्वास आहे. आणि मी इथे आलोय तो ओमदादाच्या निष्ठेवरती, कैलासदादाच्या निष्ठेवरती, तमाम तुमच्या सगळ्यांच्या निष्ठेवरती आणि ओमदादा, कैलासदादा यांच्या कामाच्या जोरावरती मत मागायला मी आलेलो आहे. तुमचे आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे. मी इथे जुगाड लावायला आलेलो नाहीये. काय तुमची मतं, तुमचे आयुष्य म्हणजे जुगाड. 400चा जुगाड लावलाय. मग हे सगळे लोक काय जुगारी आहेत? विषय सगळे तुम्हाला माहिती आहेत. आणि निवडणूक खरोखर ज्याला म्हणतात ना की जनतेने हातात घेतले, तशी तुम्ही सगळ्यांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे. आणि हे सगळं दृश्य बघितल्यानंतर, कारण इकडे सुद्धा आहेत निवडणूक आयोगाचे कॅमेरामॅन आहेत, ही चॅनल आहेत, अमित शहाचे गुप्तहेर इकडे तिकडे फिरत असतात. त्या गुप्तहेराने सांगतो आमच्याकडे गुप्त काय नाही आहे, तो सगळा उघडा बाजार आहे, उघडा कारभार आहे, बाजार नाही कारभार. मोदीजी काल परवाकडे त्यांनी एक मुलाखत दिली, पाहिली तुम्ही? पाहिली का? नाही, मी नाही पाहिली. पण मला अनेक जणांनी मेसेज केले की मोदींना तुमचं प्रेम आलंय.
हे कसं काय? मी म्हटलं मलाही त्यांच्याबद्दल प्रेम आहे, पण मोदींचं प्रेम एवढं उतू गेलंय. त्यांनी सांगितलं की हा शिवसेना प्रमुखांचा मुलगा आहे, त्याच्याबद्दल मला प्रेम आहे, आस्था आहे. मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा ते माझी विचारपूस करायचे. आता एवढ्या खोलामध्ये मी काही जाण्याची गरज नाहीये, कारण पुरावा कोण कोणाला देणार. पण मोदीजी जर काय खरं असेल की तुम्ही माझी प्रेमाने जेव्हा आस्थेवाईकपणाने चौकशी करत होतात, हे तुमच्या खालच्या माणसांना माहित नव्हतं काय? जरा सगळेच बसा, बसू द्या इकडे, बसा इकडेच बसा, इकडेच बसा, इकडेच बसा. हा बस 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 बसा. अरे बसा ना आता. अरे बस बस बस. अरे बसा आता. ठीक आहे, आता मला बोलू द्या जरा. जरा कैलास जरा पाठी आहे. माईक माईक आता बस. हॅलो, हॅलो. आता शांत हे बघा, हे बघा, सगळ्यांनी शांत बसा, थोडंसं खाली बसा, खाली बोला, खाली बसा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. तुम्ही शिवसैनिक आहात ना? हा मग आता शांत बसायचा. जो ओरडेल तो शिवसैनिक नाही. जो शिवसैनिक असेल तो शांत बसेल. शिवसैनिक असेल तो शांत बसेल. शाबास, बसा, शाबास. तर मी मोदीजींना सांगतोय की तुम्ही एवढ्या प्रेमाने माझी चौकशी करत होतात. मी हॉस्पिटलमध्ये होतो. शिवसैनिक आहेस ना? शांत बसायचं. तुम्हाला कल्पना होती की माझं असं विचित्र ऑपरेशन झालं होतं की मी खांद्यापासून खालपर्यंत हलू शकत नव्हतो, आणि तुम्ही माझी चौकशी करत होतात. पण ही चौकशी तुम्ही जे करत होतात ते तुमच्या खालच्या माणसांना माहित नव्हतं का? ते तुम्ही कोण म्हणालात मगाशी? उपमुख्यमंत्री. आणि एका बाजूला तुम्ही माझी चौकशी करताना हे तुमचे आत्ताचे झालेले पाव मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, आणि आमच्यातले गद्दार हे रात्री गाठीभेटी करत होते. याचं सरकार कसं पाडायचं? याचे हातपाय हालत नाहीत. याला आता खाली खेचला पाहिजे. म्हणून तुम्ही ही सगळी नालायक माणसं, माझी शस्त्रक्रिया झाली असताना सरकार खाली खेचण्याचं कटकारस्थान करत होते. मोदीजी, तुम्हाला माहित नाही तुमचे चेले चपाटे खाली काय करतात? आणि आज तुम्ही जे काय माझ्यावरती बोलताय, प्रेम आलं की उद्धव ठाकरेंवरती कधी काही संकट आलं तर मी धावून जाईन. मोदीजी, मी पण सांगतो तुमच्यावरती कधी संकट आलं तर उद्धव ठाकरे सुद्धा धावून येईल. फक्त तुम्ही संकट म्हणून महाराष्ट्रावरती आणि देशावरती आलाय, ते तुम्ही तुम्हाला स्वतःला आवर घाला. 2014 साली आज जे तुम्ही सांगताय की उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडले, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. मग 2014 साली मी इथेच तुळजाभवानीच्या दर्शनाला, तुळजाभवानीचा आशीर्वाद घ्यायला आलो होतो. आणि घरी गेल्यानंतर संध्याकाळी एकनाथ खडसेंचा फोन आला की उद्धवजी, आम्ही आता ठरवलं, आम्हाला वरनं आदेश आलाय की आपली युती आता यापुढे ठेवायची नाही, शिवसेनेबरोबरची युती तोडायची. मोदीजी, तुम्हाला तेव्हा माहित नव्हतं की शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती तोडली जाते? तुम्हाला माहित नव्हतं? मग तुम्ही जे आज काय बोलता आहात ठिकठिकाणी जात आहेत. व्यासपीठावर कोणी असला, अरे मी अभिमानाने सांगतो की ओम राजेला मत म्हणजे मला मत, अभिमानाने सांगतो. पण मोदी ज्यांचं सांगतायत तो पलीकडचा प्रज्वल रेवण्णा नाव ऐकलं? त्याचे अनेक व्हिडिओ असे बाहेर आलेले आहेत आणि मोदी सांगतात याला मत म्हणजे मोदींना मत. मग 14 साली तुम्ही युती तोडलीत, तुम्हाला माहिती नव्हतं उद्धव ठाकरे कोण आहे? 19 साली तुम्ही युती तोडलीत, युती नाही तोडलीत.
ज्या बाळासाहेबांचं कर्ज तुम्ही मानता आहात की बाळासाहेबांचं माझ्यावरती म्हणजे त्यांच्यावरती मोठं कर्ज आहे. एक तर नुसतं बाळासाहेब म्हणू नका, त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणा. ते हिंदू हृदय सम्राट आहे. हिंदू हृदय सम्राट बोलायला जितका अडखळते तुमची, आणि त्या हिंदू हृदय सम्राटांचं तुमच्यावरती कर्ज आहे हे जर माहिती आहे, तर त्याच बाळासाहेबांच्या खोलीमध्ये तुमच्या अमित शहाने दिलेलं वचन हे मोडताना तुम्हाला माहित नव्हतं? अरे मी तुळजाभवानीची शपथ घेतली, माझ्या आई वडिलांची शपथ घेतली की अमित शहानी बाळासाहेबांच्या खोलीत, ज्याला आम्ही मंदिर मानतो, त्या खोलीमध्ये मला शपथ घेऊन त्यांनी सांगितलं होतं की मी शब्द देतो 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पद हे शिवसेना भाजपमध्ये वाटलं जाईल. तो शब्द तुम्ही मोडलात आणि उलट मला खोटं ठरवायला निघालात. मगाशी ओमराजेंनी जे काय प्रश्न मांडले, अंबादासनी जे मानले, त्या प्रश्नाची उत्तरं दिल्यानंतर तुम्ही ठरवायचं खोटं कोण बोलतंय. मी तुम्हाला सांगितलं होतं त्यावेळेला, मी मुख्यमंत्री नव्हतो, की मी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवेन. दाखवलं होतं की नव्हतं? 10 रुपयामध्ये शिवभोजन देऊन दाखवलं की नाही दिलं? कापसाला सोयाबीनला भाव दिला होता की नव्हता? सगळे बाहेरचे उद्योग मी माझ्या राज्यात आणत होतो की नव्हतो? या सगळ्याचं उत्तर होय, नक्की. मग आता मोदी गॅरंटी, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं, 2 कोटी रोजगार मिळाले, तुम्हाला पीक विमा मिळाला, सगळ्यांना घर मिळालं. मग खोटं कोण बोलतोय? उद्धव ठाकरे एका बाजूला बोललो तर मी करून दाखवलंय, आणि मोदींनी जे बोलले ते काय त्याचा पत्ताच नाही. म्हणून मी त्यांना जे एक नाव ठेवलेलं आहे की मोदी सरकार नाही, हे गजनी सरकार आहे. कारण 14 साली काय बोलले ते 19ला आठवत नाही, 19ला काय बोलले ते 24ला आठवत नाही. पण मोदीजी तुम्हाला एक सांगतो, ही जी जनता आहे, ओमराजे तू जे म्हणाला की क्षुल्लक काम, अरे असेल, तुम्हाला इतर वेळेला क्षुल्लक वाटणारी माणसं आज यांच्या समोर तुम्ही का झुकतायत, का भीक मागताय मताची? आता तुमची पाळी, आता आहे ना ते आली रे आली. आणि मग तुम्ही काय करायचं? तुम्ही सिंगम व्हायचं. काय बोलायचं? आता माझी, आता सटकली, आता नाही तुला मत देणार. आली रे आली, भाजी पाळी आली, आणि आता माझी सटकली, आता तुला इथून सटकवणार. हे 5 वर्ष झाली, 10 वर्ष झाली. तुम्हाला काय वाटतं? ही सगळी बघा इकडे जे माणसं बसलेली आहेत, खच्चून भरलंय. हे एवढं कधी भरलेलं असतं का मोदींच्या सभेला? आणि माझं म्हणणं आहे, एवढं कधी मोदी आणि अमित शहाच्या मध्ये हिंमत आहे का एवढ्या जवळ लोक येऊ द्यायला? मी येतोय कारण मला माहिती आहे तिथला प्रत्येक जण मला आशीर्वाद द्यायला आलेला आहे. प्रत्येक जण आशीर्वाद द्यायला आलाय. आणि म्हणूनच आज त्यांच्या पोटामध्ये मुरडा आलेला आहे. तुमच्याकडे 4 दिवसापूर्वी येऊन गेले, बोलले ना, आले होते ना, ठीक आहे. आपण सुद्धा म्हणतो जय श्रीराम, बजरंगबली की जय, बोलतो ना आपण. पण आपली दुसरी गोष्ट काय? जोरात, हा आपला प्राण आहे, हा आपला प्राण आहे. आणि मोदीजींना मी 4 दिवसापूर्वी, म्हणजे तुमच्याकडे धाराशिवला सभा घ्यायला येण्याच्या आधी मी जाहीर सभेत त्यांना सांगितलं होतं, जाहीर सभेत सांगितलं होतं की मोदीजी तुम्ही उद्या धाराशिवला चाललात. तुमचे फोटो आम्ही पाहिले, समुद्राच्या तळाशी जाऊन द्वारकेमध्ये पूजा केली त्यांनी, समुद्राच्या तळाशी जाऊन बुडाला, म्हणजे उद्याची प्रॅक्टिस केली त्यांनी. बुडायचं तर कसं बुडायचं? पण धाराशिव मध्ये आला जातात तुम्ही तर माझ्या तुळजाभवानीचं दर्शन घ्यायला जा. गेले होते? मग त्याने मी आणखीन एक गोष्ट सांगितलेली की मोदीजी तुम्ही धाराशिव मध्ये जातात, तुमचं जो कोणी भाषण लिहून देणार आहे
त्याला सांगा की मला आई तुळजाभवानी बद्दल जरा 2 शब्द लिहून दे, म्हणजे वाचून मी बोलू शकेन. बोलले. आणि त्यांना हे मी सांगितलं होतं की जर तुम्ही बोललात तर तुमचा घरगडी जो निवडणूक आयोग आहे त्याला सांगा शिवसेनेच्या मशाल गीतातलं जय भवानी जय शिवाजीला तो आक्षेप घेतलायस, तो मागे घे. कारण काय वाटेल ती कारवाई करण्याची हिंमत असेल तर करून दाखव. मी जय भवानी जय शिवाजी सोडणार नाही. आणि आजच तुमच्या साक्षीने सांगतो, आई तुळजाभवानीच्या साक्षीने सांगतोय, निवडणूक आयोगाने जर का शिवसेनेवरती कारवाई करण्याचं ठरवलं तर याद राखा, उद्या आमच्या इंडिया आघाडीचं सरकार येत आहे. आणि जो कोणी माझ्या जय भवानीला आक्षेप घेणार असेल त्याला काय करायचं हे मी बघितल्याशिवाय राहणार नाही. एक तर जय भवानी बोला, आणि जर जय भवानी तुम्ही बोलला नाहीत तर आमचा जो एक संशय आहे तो पक्का होईल की तुमच्या मनात माझ्या महाराष्ट्राबद्दल आकस आहे, हे आम्ही नक्की समजू. अरे आज तुम्हाला एवढ्या सभा घेण्याची वेळ येते, का लागते गरज? 14 साली 19 साली कधीतरी मोदीजी तुमच्या जिल्ह्यात आले होते? महाराष्ट्रामध्ये किती सभा घेतल्या होत्या? जास्त नव्हत्या घेतल्या. पण आता जवळपास प्रत्येक जिल्ह्यात जात आहेत, प्रत्येक गल्लीबोळात जात आहेत. पण हा महाराष्ट्र तुम्ही जिंकू शकणार नाही. तुम्हाला जर वाटत असेल की आज हिंदू हृदय सम्राट आमच्या सोबत नाहीत, अरे कोण बोलतंय माझ्यासमोर? सगळ्यांच्या हृदयात हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आहे. आणि जसं त्यावेळेला तो औरंगजेब, अरे त्याचाही जन्म गुजरातमध्ये दाहोदमध्ये झालेला. आता मी काय करू त्याला? गुजरातमध्ये त्याचा जन्म झाला, मी काय करू शकतो? पण तो सुद्धा शिवछत्रपतींनी निर्माण केलेलं हिंदवी स्वराज्य बुडवायला गिळायला आला होता. 27 वर्ष औरंगजेब या महाराष्ट्रामध्ये राहिला, पण त्यांनी पुन्हा आग्रा नाही बघितला. पण हा सगळा मराठमोळा जो मावळा आहे, अरे असेल 18 पगड जाती जमातीत विखुरलेला, पण जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावरती संकट येतं तेव्हा आम्ही सगळे जात पात धर्म विसरून महाराष्ट्र धर्म काय आहे ते आक्रमणकर्त्याला नेस्त नाबूद करून दाखवून देतो. आज तीच वेळ आलेली. आज मी तुमच्यासमोर भाषणाला येण्याच्या आधी तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असाल, मला संविधान भेट म्हणून दिली, संविधान भेट दिली. हे संविधान ज्याच्यावरती आपला देश चालतो. मोदीजींना 400 पार कशाला करायचे? कशाला? संविधान बदलायला. का बदलायचंय? कारण महाराष्ट्राबद्दलचा आकस एका सामान्य कुटुंबात, दलित कुटुंबात जन्मलेल्या महामानवाने, शिवसैनिक असणं जरा थांबा, साध्या एका दलित कुटुंबात जन्मलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान हे यांना पटत नाहीये, पचत नाहीये. हे यांचं बुरसटलेलं गोमूत्रधारी हिंदुत्व, ज्या गोमूत्रधारी हिंदुत्वाने माणसाला माणूस म्हणून जगायला ते देत नव्हते, आणि त्या वाईट रूढी परंपरा विरुद्ध जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव लढले, तसेच माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे सुद्धा लढले होते. आम्ही हिंदू आहोत, पण तुमच्यासारखे बुरसटलेले नाहीत. आमचं हिंदुत्व हे देवळात घंटा बडवणारं नाही, तर आमचं हिंदुत्व जो देशद्रोही आहे त्याला बडवणारं आमचं हिंदुत्व आहे. आणि ही जी पोटदुखी आहे की एका सर्वसामान्य दलित कुटुंबात जन्मलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या बुद्धिमत्तेने ही घटना आपल्याला दिली, ती घटना आम्ही कशी पाळणार? आम्ही उच्च आहोत. अरे तुम्ही घटनेला हात लावण्याचा प्रयत्न करून बघा. ज्या दिवशी ही घटना बदलण्याचा प्रयत्न करतील त्या दिवशी अख्खा देश पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला काय वाटतं? ही देश म्हणजे देशातली माणसं ही काय गुरंढोरं आहेत? वाटेल तसं त्यांना हाकायचं, वाटेल ते त्यांना सांगायचं. अरे तुम्ही एकदा दोनदा संपूर्ण देशाला मूर्ख बनवू शकला असाल, सर्वांना तुम्ही एकदा मूर्ख बनवू शकाल,
काही जणांना तुम्ही सदैव मूर्ख बनवाल, जे तुमचे अंधभक्त आहेत त्यांना तुम्ही सदा सर्वदा मूर्ख बनवाल, पण तुम्ही या सगळ्यांना सर्व काळ मूर्ख बनवू शकणार नाही. आता जनता ही जागी झालेली आहे, जनता जागी झालेली आहे, जनता पेटून उठलेली आहे. प्रत्येक वेळेला काही झालं, निवडणूक जवळ आल्यानंतर हिंदू मुस्लिम करायचं, हिंदू मुस्लिम दंगे लावायचे. काय करताय, जरा थांबा. प्रत्येक वेळेला दंगे करायचे. आणि आता त्याने नवीन काढले, म्हणजे मी बातम्या वाचत असतो, बातम्या बघत असतो, इंडिया आघाडी जिंकली तर म्हणजे पाकिस्तानला आनंद होईल. का पाकिस्तानला आनंद होईल? अरे आमच्यापैकी कोणीतरी न बोलवता नवाज शरीफचा केक खाऊन आलो होतं तुमच्यासारखं? आमच्यापैकी कोणीतरी तिथल्या त्या जिनाच्या कबरीवरती डोकं टेकून आलं होतं? नाही. पण आपल्यामध्ये मारामाऱ्या लावायच्या. अरे इकडे सुद्धा मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावरती आमच्या सोबत आलेला आहे. आणि जे मुस्लिम बांधव माझ्या समोर येऊन मला बोलतात की उद्धवजी आता तुम्हीच आमची शेवटची आशा आहात. मी त्यांना विचारतो की अरे तुम्ही, मी तर हिंदुत्ववादी आहे, त्याला आपका हिंदुत्व आम्ही मंजूर आहे. कारण मी जे तुम्हाला मागे सांगून गेलो होतो की आपलं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणार आहे आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणार हिंदुत्व आहे. आम्हाला घर पेटून आमच्या पोळ्या भाजायच्या नाहीत. मोदीजी तुम्ही जर का मतं मागणार असाल तर काँग्रेसने 70 वर्षात काय केलं बघितलं म्हणून तुम्हाला निवडून गेलं होतं. विशेष म्हणजे दोन्ही वेळेला शिवसेना तुमच्या सोबत होती. 70 वर्षात काँग्रेसने काही केलं नव्हतं म्हणून लोकांनी तुम्हाला निवडून दिलं होतं. आता लोक म्हणतात काँग्रेस बरी काहीतरी केलं होतं आणि जे केलं होतं ते तुम्ही विकून टाकलं. पण एक गोष्ट नक्की की आता तुमचे जे काय तुमच्या मनातले प्रश्न आहेत की तुमचं उत्पन्न दुप्पट नाही झालेलं, तुमच्या मुलाला नोकरी नाही, सगळे जे काही विल्हेवाट लावलेली ती सगळी आहे. खात्यामध्ये 15 लाख आले, पण भाजपच्या खात्यात किती आले? 10,000 कोटी. मग आजचे दिन कोणाचे आले? आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की जर कोर्टाने यांचं टाळकं सणकवलं नसतं, यांचं भांड फोडलं नसतं तर आणखीन 10,000 कोटी रुपयांचे रोखे छापून तयार होते. त्याची ऑर्डर त्यांनी दिली होती. मग आता मला सांगा, इथले व्यासपीठावरती काँग्रेसची लोक पण आहेत. काँग्रेसच्या खात्यामध्ये किती आहेत पैसे? काही शेकडा कोटी असतील, ते सुद्धा यांनी फ्रीज करून टाकले होते. आणि भाजपच्या खात्यात किती? 10,000 कोटी. म्हणजेच काँग्रेसनी 70 वर्षात काही नाही केलं ते यांनी 2.5 वर्षात केलं होतं की नव्हतं? बरोबर ना? मग देशाला कोणी लुटलं? भाजप. आणि आता तुम्ही जे बोललात ना, मी काल काय झालं, मी सिंधुदुर्गात गेलो होतो. सिंधुदुर्गामध्ये सुद्धा एक तर पंचायत अशी झालेली आहे की मोदीजी जे बोलले की हे काँग्रेसवाले, इंडिया आघाडीवाले तुमची सगळ्यांची संपत्ती ही लुटतील आणि ज्याला मुलं जास्त आहेत त्याला ते देतील. काय भाषा? म्हटलं हो मोदीजी, तुम्हाला राजकारणात पोर होत नाही त्याला आम्ही काय करू? आमचा दोष आहे? आमची मुलं तुम्हाला कडेवर घेऊन फिरवावी लागतात, याला मत द्या, याला मत द्या, याला. अरे तुमचं पोर कुठे आहे? तुमच्या राजकारणात तुम्हाला मुलंच नाहीत. सगळे गद्दार आणि टार्गेट पोरं सगळी जमवलेली आहेत. सिंधुदुर्गात गेलो होतो, तिथले आपले गद्दार माहिती आहेत तुम्हाला. त्यांनी मला धमकी दिली होती, कोकणात येऊनच दाखव, यांच्या विरुद्ध बोललं तर परत जाऊन दाखव. अरे मी जाऊन उभा राहिलो, म्हणले मी उभा इकडे, या हिम्मत असेल ये, तुला गाडून जातो की रे बघ. म्हणजे कोकणातली माणसं तुला तिकडेच गाडतील, पण संपूर्ण राज्यभर माझी माणसं गल्ली बोळामध्ये पसरलेले तुला फिरू देतील काय? पण तिकडे सुद्धा सकाळी अमित शहा येऊन गेले आणि अमित शहा काय म्हणाले की हे नकली सेना आहे, नकली सेना, ही नकली सेना, ही नकली सेना. मग मी त्याला काय बोललो? मी काल जे बोललो ते पुन्हा सांगतो
कारण काल ऐकलं नसेल, त्यांचे गुप्तहेर आले नसतील, तर आज परत बोलतो, जे माझ्या या शिवसेनेला नकली म्हणतात ते बेअकली आहेत, बेअकली आहेत. अरे तुम्ही सगळी भेकड माणसं, ही अशी तुमच्याकडे संपत्ती आहे? हे आहेत माझे निवडणूक रोखे. पहिलं ते केंद्र सरकार उठवा, कांद्याची निर्यात बंदी आम्ही उठून देतो तुम्हाला. कांदा निर्यात बंदी कधी उठणार? शेतकऱ्याला हमी भाव कधी मिळणार? जीएसटीचा छळ कधी थांबणार? शेतकऱ्याच्या बी बियाण्यावरती जीएसटी आहे, खतावरती जीएसटी आहे, वीज पंपावरती जीएसटी आहे, शेतकऱ्याचं जे शेततळ आहे त्याच्यावरती जे प्लास्टिक लागतं त्याच्यावरती जीएसटी आहे. नुसतं रडायचं? मी तुम्हाला वचन देतोय, इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्याला जे शेतीसाठी आवश्यक अवजारं आणि बी बियाणं कीटकनाशके असतील आहेत त्याच्यावरचा जीएसटी मी पूर्ण माफ करून तुम्हाला देईन. आणि इकडे छोटे मोठे व्यापारी सुद्धा आहेत, गुजराती असतील, त्याला किती छळ होतोय जीएसटीचा. एक जर का कधी हप्ता त्यांचा भरायचा चुकला, एक हप्ता भरायचा चुकला की लगेच धाड पडते आणि तुरुंगात टाकलं जातो. मी त्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना सुद्धा सांगतोय की आम्ही त्या जीएसटीच्या कर प्रणालीमध्ये बदल करू आणि तुमच्यावरती जो कर दहशतवाद चालू आहे तो सुद्धा आम्ही नष्ट करून टाकू. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नुसतं आपण जे बोलतोय, महाराष्ट्रातले उद्योग यांनी गुजरातला नेले, बल्क ड्रग पार्क गुजरातला नेला, मेडिकल डिव्हाइस पार्क जो संभाजीनगरमध्ये होणार होता गुजरातला नेला, मुंबईचा हिरे बाजार गुजरातला नेला, मुंबईत होणारं आर्थिक केंद्र गुजरातला नेलं. हे त्यांनी आजपर्यंत जे महाराष्ट्राला लुटलंय. म्हणून मी जे मागे काल आणि रोज बोलतोय, अरे आमच्या शिवछत्रपतींनी सुरत लुटली होती आणि सुरतेचे हे दोन व्यापारी शिवछत्रपतींचा महाराष्ट्र लुटतायत. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा यांची हिंमत नव्हती महाराष्ट्र लुटायची. आणि पुन्हा सरकार आल्यानंतर महाराष्ट्राची लूट तर मी थांबवेनच, पण महाराष्ट्राचं लुटलेलं वैभव मी पुन्हा नव्याने तुम्हाला उभं करून देईन. नुसतं मुंबईमध्येच नव्हे तर माझ्या धाराशिवमध्ये, माझ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मी माझ्या इथल्या तरुणींना जिल्ह्यातल्या जिल्ह्यात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आता ओमराजे तुम्ही जी काय कामं धडाधड सांगितली, मेडिकल कॉलेज असेल, अरे ती तर जसं मोदी म्हणतात की हे तो ट्रेलर आहे, मग 2.5 वर्षात आम्ही केलं ते काय होतं? मग 5 वर्ष माझं सरकार राहिलं असतं तर काय झालं असतं महाराष्ट्राचं? भलं झालं असतं ना. आणि मोदी जे म्हणतात ट्रेलर आहेत, ते 10 वर्षापूर्वी गॅसची किंमत काय होती, पेट्रोलची काय होती, डिझेलची काय होती, तुम्हाला मिळणारा भाव काय होता, कमी काय झाले, जास्त काय झाले ते बघा. आणि हा ट्रेलर असेल तर पुढचा पिक्चर बघायचंय तुम्हाला. 10 वर्षात जेवढ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, हा जर का ट्रेलर असेल तर पुढच्या 5 वर्षात आणखीन होणाऱ्या आत्महत्या तुम्हाला बघायच्यात. मग या ट्रेलरवाल्यांना आता पॅक करून द्या, जा तुम्ही आमच्या महाराष्ट्रातले सगळे उद्योगधंदे जसे गुजरातला नेले, तुम्ही माझ्या शिवसेनेतले गद्दार जसे गुजरातला नेले, आता तुम्ही आमच्यावरती संकट म्हणून आलाय, तुम्ही सुद्धा गो बॅक, तुम्ही सुद्धा गुजरातला परत जा, महाराष्ट्रामध्ये तुमचं काम नाही. हा महाराष्ट्र हा स्वाभिमानी आहे. हे महाराष्ट्राची अस्मिता संपवायला निघालेत, महाराष्ट्राचा अभिमान चिरडायला निघालेत. म्हणून मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी लढणाऱ्या शिवसेनेचा ते घात करू पाहत आहे. मंजूर आहे तुम्हाला? तुम्हाला काय वाटतं, तुम्ही धनुष्यबाण चोरलात म्हणजे माझी शिवसेना संपवलीत? अरे एक बाण तुम्ही चोरला, चोराच्या हातामध्ये धनुष्यबाण दिलात. पण आता ही मशाल जास्त भयानक आहे, मशालीचा जो दाय आहे. आणि मगाशी मला वाटतं त्या ताईने सांगितलं की हनुमानाने आपल्या शेपटीची मशाल करून लंका जाळली होती, तशी यांची ही हुकुमशहाची लंका आपल्याला जाळून टाकायची. आज मराठवाड्यामध्ये पाण्याची टंचाई आहे ना? आलं का घर घर नल आणि नल से जल? मग त्याच्यावरती मोदी बोलतात. अमित शहाजी तुम्ही मला जे आव्हान दिलं काल की तुमच्यात हिंमत असेल तर याच्यावरती बोला, तुम्ही तुमच्यात हिंमत असेल सावरकरांवर बोला, सगळ्यावरती बोलायची माझी तयारी आहे. पण जर अमित शहाजी तुमच्यामध्ये थोडी तरी लाज राहील असेल, हिंमत तर नाहीच आहे, तर जनतेच्या प्रश्नावरती बोला. कधी देणार माझ्या मराठवाड्याला पाणी? 10 वर्षामध्ये केंद्राने
काय दिलं मराठवाड्याला त्याच्यावरती चर्चा करा. मोदीजी तुम्ही 10 वर्षापूर्वी चाय पे चर्चा केली होती ना, आता 10 वर्षात केलेल्या कामावरती चर्चा करा. आणि जो जिंकेल मी निवडणुकीतनं बिनशर्त माघारी घेईन आणि घरी जाऊन बसेन. जनतेने ठरवायचं की कोण खरं आणि कोण खोटं आहे. तरी माझी तयारी आहे. माझी 2.5 वर्षातली कामं मी तुमच्या समोर ठेवतो आणि मोदीजी 10 वर्षातली तुमची कामं तुम्ही माझ्या महाराष्ट्रासमोर ठेवा. होऊन जाऊ दे. ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय त्यांचे घरगडीच आहेत, पण काळजी करू नका. 4 जून नंतर ते सगळे घरगडी आपल्याकडे येणार आहेत. आणि मग ज्यानी माझ्या शिवसैनिकाला सतवलंय त्याचा एकेकाचा हिशोब मी चुकता केल्याशिवाय राहणार नाही. व्याजासकट परत करीन. व्याजासकट परत करीन. आज जे शेतकरी आलेत, शेतकरी किती आहेत? सगळेच शेतकरी आहेत. जरा नाही थांबा. सगळ्यांनी हात वर करा आणि जरा आजूबाजूला बघा. सगळ्यांनी मान फिरून बघा. तुम्ही एकटे असताना दोन हात तुमच्या सोबत आहेत, पण एवढे एकत्र आल्यानंतर किती हात झालेत बघा. अरे एवढे हात हे सरकार उलटून टाकू शकत नाही. हे ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय घेऊन येतात म्हणून मी यांना भेकड म्हणतो. अरे मी माझ्या लोकांसोबत तुमच्या समोर येतो. आणि माझं आज सुद्धा आव्हान आहे की तुम्ही माझ्या शिवसेनेला ज्या पद्धतीने फोडण्याचा प्रयत्न केलात, माझं धनुष्यबाण चोरलं, तो लवाद तुमचा घरगडी दुसरा, नोकर तो निवडणूक आयोगात तुमचा पहिला घरगडी. मग ही सगळी यंत्रणा वापरून तुम्ही दरोडे घालतात. जर तुमच्यामध्ये परत एकदा सांगतो लाज लज्जा शरम असेल तर मी या जनतेत येऊन उभा राहतो आणि लवादाला म्हणा तू येऊन उभा राहा आणि मग लोकांना सांग शिवसेना फोडायची. मग बघूया लोक कोणाचं कानपट फोडतायत. पण तुम्ही उघड सगळी जी जुलुमशाही चालवलेली, हुकुमशाही चालवलेली, जे नड्डा बोलले होते त्यांचे अध्यक्ष की या देशामध्ये फक्त एकच पक्ष राहील म्हणजे तो भाजपा, हे स्वतः नड्डा बोललेत. तुम्ही प्रयत्न करून बघा तुमचा भाजपा आम्ही आता औषधाला सुद्धा शिल्लक ठेवणार नाही. हा जोश जल्लोष, हा बोलकाय, हे मगाशी तुम्ही इकडे दाखवता ईव्हीएमचं, हे सगळ्यांना कळले का नीट? उमेदवार सांगण्याची गरज आहे, निशाणी सांगण्याची गरज आहे, पण ही निशाणी घरोघरी पोचले. ओम दादा इकडे. माझं ऐका ऐका. आता 2 मिनिटं माझं ऐका. नुसता जल्लोष नकोय, मला वचन पाहिजे. ही जागा किती मताधिक्याने जिंकून देणार? अजून समोरच्याचं डिपॉझिट जप्त करून तुम्ही मला ओमदादाला जिंकून देणार? मग त्याच्या हातात मशाल देऊ? तुम्ही हातात मशाल घेतले, ही मशाल हुकुमशाहीला जाळेल. मग एकदा जोरात नारा द्या, जय भवानी.